पण इथे मसाले घेतलेले आहेत। आपण इथे 2 टीस्पून धणे, 2 टीस्पून बडीशेप आणि 2 टीस्पून जिरं वापरलंय। आपण याची पूड बनवणार आहोत। 1 टीस्पून आपण काळी मिरी घेतली। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। धणे, जिरे, बडीशेप आणि काळी मिरी यांची पावडर बनवून घेऊया। आता फोडणीमध्ये टाकायसाठी आपण पेस्ट तयार करून घेऊया। तर इथे आपण आळं घेतलंय। आळं आपण 3 इंच घेतलं आणि 6 मिरच्या घेतल्यात। तर आळं आणि मिरचीची सुकीच अशी पेस्ट बनवून घेऊया आपण। नंदन रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण समोसा बनवतोय, होली निमित्त समोसा। दोन वाटी आपण इथे मैदा घेतो। आपण इथे पाव वाटी रवा घेतलाय बघा। सेम वाटी घेतली आपण आणि पाव वाटी बारीक रवा घेतला। एकदम बारीक रवा नसेल घरात तर तुम्ही मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा। मी पण तसंच केलं, माझ्याकडे पण नव्हतं। आपण इथे अर्धा टीस्पून मीठ टाकलंय। 1 टीस्पून आपण पिठामध्ये ओवा टाकला। आपण अर्धी वाटी तूप टाकलं। पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया तूप। आपण या पेल्याच्या मापाने अर्धा पेला तूप घेतलं। तूप चांगलंच पिठाला चोळून घेऊया दोन्ही हातांनी। अशी मूठ बनली पाहिजे पिठाची, तुटली नाही पाहिजे बघा। आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून। पीठ आपण बघा असं जाडसर असं मळून घेतलेलं आहे। आता आपण 15 मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवून देऊया। आता आपण इथे 2 टेबलस्पून तेल घेतले बघा, कमीच घ्यायचं जरा। एक टीस्पून आपण जिरं टाकूया। जिरं टाकलंय बघा, कढीपत्ता टाकते। पाव चमचा आपण हिंग टाकलाय। आता आपण आलं आणि मिरचीची जी पेस्ट बनवलेली ती आपण परतून घेऊया। जसे धणे, बडीशेप आणि जिरं वाटलेलं, काळी मिरी त्यांचं ही पूड बनवली ती टाकून घेऊया। खूप छान सुगंध येतो मस्त। थोडीशी हळद टाकली आपण आणि अर्धा चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर टाकले। अर्धा चमचा आपण हे टाकलं गरम मसाला। एक चमच आपण टाकतो चाट मसाला।
तुमच्या चवीनुसार मीठ टाका. हे बघा बटाटे बघा नाही टाका, आपल्याला वाटतं तर पण बघू म्हणून. आता बटाटे आपण कापूनच आपण इथे 6 मीडियम साईजचे बटाटे कुस्करून घेतले. आपण एक छोटी वाटी वटाणा घेतलाय. आपण वाफून घेतला वटाणा 10 मिनिटं. आता सर्व छान मॅश करून घेऊया आपण. थोडंसं भाजीला आपण पाणी शिंपडून घेणार आहे आणि थोडी वाफ देऊया आपण झाकण ठेवून. तर थोडं पाणी शिंपडून घेतलं आणि झाकण दिलं 5 मिनिटासाठी. जोपर्यंत आपलं सारण तयार होतंय तोपर्यंत आपण एक गोळा घेऊन त्याची पारी लाटून घेतली. तुम्ही बघू शकता किती जाड ठेवायचं आहे ते. आणि आता ही पुरी जी आहे ती मधून आपण कापूया. ह्याचे 2 समोसे आपले होतील. कडेने आपण पाणी लावून घ्यायचंय आणि 2 टोकं जी आहेत ती जुळवून घ्यायची. आतमध्ये भाजी भरून 1-2 टेबलस्पून भाजी राहते. आतमध्ये भाजी अशी दाबून भरायची आपल्याला आणि दोन्ही जी समोरासमोर टोक आहेत त्यांना पाणी लावून घ्यायचं. एक प्लेट घेऊन समोरच्या साईडला त्याला चिटकवायचं. आणि अशा प्रकारे आपण समोसा पॅक करून घ्यायचा आहे. आपण तेल ठेवूया आणि तळून घेऊया. एवढ्या पिठात आपले 10-12 समोसे तयार झालेले आहेत. आपण समोसे तळून घेऊया. आता तेल आपलं गरम झालंय. आपण एक समोसा टाकू.
आपण मीडियम टू हाय हीटवरती सर्व समोसे तळून घेतले. मस्त कुरकुरीत असे आपले समोसे फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि जर रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी होली.